तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा 16 महिन्यापासून पगार रखडलेला आहे आणि GR पण निघालेला आहे 16 महिन्यापासून. तर थेट त्यांच्या काय प्रॉब्लेम आहे काय नाही आपण त्यांच्याशीच विचारूया. आणि त्यांनी आज आमदारांना सुद्धा काहीतरी आज ते लेटर दिलेले आहेत. काय त्यांच्या समस्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन या. दादा, तुम्ही आज पाचोऱ्यामध्ये आलात. आमदारांना तुम्ही जे आहे तुमच्या समस्या आहेत तुम्ही त्यांना ते परत पण दिलेले आहेत. काय समस्या आहेत जरा समजून द्या. काय अडचण आहे स्पष्ट समजून द्या थोडंसं. मी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचा राज्य सल्लागार तथा जळगाव जिल्हाध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की पाचोरा तालुक्याच्या संघटनेच्या वतीने माझ्या अध्यक्षाखाली सन्माननीय आमदार महोदयांना येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये आमचा प्रलंबित मागण्या जो गेल्या 16 महिन्यापासून GR निघालाय पण त्याची फिक्स पेमेंट म्हणून कुठलीही अंमलबजावणी केली जात नाही. शासनाने 3 ऑक्टोबर 2024च्या GR नुसार आम्हाला राज्यामध्ये फिक्स पेमेंट लागू केलेलं आहे. परंतु प्रशासन हे मंत्री महोदय किंवा वरिष्ठ मंत्री महोदय यांची दिशाभूल केली जाते आणि त्या माध्यमातून आम्हाला जुन्या पद्धतीने विशिष्ट टक्केवारीने मानधन तुटपुंजीपणामध्ये दिलं जात आहे. पण आता तुमची संघटनेचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत म्हणताय. आता हे कर्मचाऱ्यांना पगार भेटत नाहीये. हे खरोखर शेवटपर्यंत तुम्ही मला साथ देणार का आता अर्ध्या रस्त्यात सोडणार आहे ना तुम्ही? साहेब, आमच्या संघर्षातून सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमची जे समस्यांबाबत बैठक झाली त्या समस्येबाबत आम्ही उठाव करून किंवा शासनाला पटणावा अशा पद्धतीने शासनाला ड्रॉप दाखल केला आणि तो ड्रॉप मान्य करून आमच्या संघर्षातून तो शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे. शासनाकडून आमची ही अपेक्षा आहे शासन आमच्यासाठी वेळोवेळी GR काढतं पण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगळं मानधन दिलं जातं. 25 जिल्ह्यांमध्ये वेगळं दिलं जातं, 9 जिल्ह्यांमध्ये वेगळं दिलं जातं. तर ही प्रशासन दिशाभूल करून आमच्या राज्यातील 28,500 ग्रामरोजगार सहाय्यकांवर हा प्रशासनकडून अन्याय होत आलेला आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही आमदार महोदय किशोर आप्पा असतील यांच्याकडे आम्ही संघटनेच्या समस्या मांडून आणि आमच्या न्याय भेटण्यासाठी अन्यायाला आवाज उठवण्यासाठी आम्ही सन्माननीय आमदार महोदयांना निवेदन देऊन त्यांच्याकडे आम्ही समर्पित निवेदन देण्यात आलेलं आहे. परंतु आप्पा साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी हे लेखी सादर करण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. तुमचा GR काढलेला आहे 16 महिन्यापासून तरीही तुमचं आणि ते अंमलबजावणी झालेली नाहीये. तुम्हाला प्रशासनाने प्रशासकीय तुमची दिशाभूल केली असं वाटतं का तुम्हाला? प्रशासनाने मंत्री महोदय लेवलला, कारण मागच्या काळात आमच्या वेळोवेळी बैठका झाल्या, वेळोवेळी राज्य संघटनेच्या वतीने आमच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणेतले जे काही अधिकारी आहेत हे मंत्री महोदय असतील किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून त्याचा वेळ काढूपणा करण्यात येत आहे. बरं, आता 16 महिन्यापासून तुमचा GR निघालेला आहे तरी तुम्हाला अजून ती अंमलबजावणी झालेली नाहीये, तुम्हाला अजून पगार भेटत नाहीये. तर ह्याच्या पुढे जर तुमच्या अजून मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे? येणाऱ्या उन्हाळी अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये आमच्या सर्व राज्य संघटनेच्या वतीने असा ठराव पारित करण्यात आलेला आहे की येणाऱ्या अधिवेशन मध्ये 24 फेब्रुवारी 2026 ला आम्ही संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून आक्रमक भूमिकेतून आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहोत. आता आपण यांची संपर्क साधलेलाच आहे. त्यांनी सांगितलेलं आहे 16 महिन्यापासून GR काढलेला आहे तरी त्यांचा पगार भेटत नाहीये आणि जर ह्याच्या पुढे जरी पुढे निघालं नाही तर त्यांनी आता पुढची दिशा सांगितलेली आहे. कुठं त्यांना उपोषण करायचं आहे ते पुढे करतीलच. आणि जर आपण बघितलं हे जेवढे पाचोरा तालुक्यामध्ये ग्रामपंचायत आहे त्याच्यामध्ये हे मानधनावर काय त्यांच्या टक्केवारीवर त्यांना जे भेटतं ते 16 महिन्यापासून रखडलेलं आहे. आज हे जर बघितलं ह्यांच्याकडे सगळ्याकडे जे महिनाभर जो काम करतील ज्याच्यावर आपलं जिथं काम करतो आपण त्याच्यावरच आपलं पोट भरतं आणि महिन्याला आपला किराणा असेल जे बी असेल आपल्याला ह्याच पगारामधून द्यावं लागतं आणि ते जर आपल्याला पगार भेटत नसेल तर एकदम वाईट परिस्थिती आहे. तरीही ते आता आमदार साहेबांना ते लेटर काय त्याचे दिलेलेच आहेत. आमदार साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेले आहे मी अधिवेशनामध्ये मांडेन. तरीही आपल्या आरोग्य दूतच्या माध्यमातून आमचं सुद्धा त्याच्यावर लक्ष असेल. धन्यवाद.